परमेश्वराची नावाची महिमा हो. तुम्ही सगळ्यांना आम्ही हे नवीन महिन्याचे वायदेच्या आराधन्यात स्वागत करतो. परमेश्वराने आतापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून परमेश्वराला आपण पूर्ण हृदयाने, धन्यवादाचा हृदयाने एक सुंदर मराठी गीत बोलूया. जलविना हरणी जशी व्याकुळते, तशी प्रभू मी तुला शोधिते. आपण हे गीत बोलून परमेश्वराचा नावाचा महिमा करूया. जलविना हरणी जशी व्याकुळते, तशी प्रभू मी तुला शोधिते. तशी प्रभू मी तुला शोधिते. जलविना हरणी जशी व्याकुळते, तशी प्रभू मी तुला शोधिते. तशी प्रभू मी तुला शोधिते. तूच माझे मनाची अभिलाषा, नित्य दिन तुझी मी करते पूजा. तूच माझे मनाची अभिलाषा, नित्य दिन तुझी मी करते पूजा. जलविना हरणी जशी व्याकुळते, तशी प्रभू मी तुला शोधिते. तशी प्रभू मी तुला शोधिते. जलविना हरणी जशी व्याकुळते, तशी प्रभू मी तुला शोधिते. तशी प्रभू मी तुला शोधिते. आमेन. पिता परमेश्वर, आम्ही जसं जळविना हरणी परमेश्वर जळविना हरणी परमेश्वर जसं शोध करतो, तसा परमेश्वर आम्हीही परमेश्वर तुमच्या उपस्थितीसाठी परमेश्वर आम्हाला शोध करण्यासाठी आम्हाला तू सहायता मदत कर परमेश्वर. तू आमच्या जीवनात एवढं परमेश्वर चांगलं कार्य केलंय परमेश्वर, ते सगळं परमेश्वर आठवण करून परमेश्वर तुझं उपस्थित परमेश्वर आम्ही परमेश्वर अजून वेळ परमेश्वर बसून तुझं आराधना करण्यासाठी परमेश्वर तू आमच्या सहायता कर परमेश्वर. जे काही परमेश्वर चुकी परमेश्वर, जे काही परमेश्वर पाप आम्ही केले परमेश्वर, जे काही परमेश्वर कार्य तुला नाही आवडते परमेश्वर, ते आमच्या जीवनात परमेश्वर जीवनातून तू काढून टाक परमेश्वर. तुझं पवित्र रक्ताने परमेश्वर आम्हाला तू शुद्ध कर परमेश्वर. तुला जसं परमेश्वर आवडतं परमेश्वर, तसं जीवन जगण्यासाठी आम्ही सगळ्यांना परमेश्वर तू सहायता कर परमेश्वर. तू त्याचं करणारे म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या गोड नावात सर्व लोकांना मी स्वागत करते. हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले तुम्हाला परमेश्वराने दिलेले वचनाला मी वाचते. स्तोत्र संहिता 30 त्याच्या 11वा वचन. मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदललेस. तू माझे दुःखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडललेस. हालेलुया. इथे दाऊद म्हणतो, मी परमेश्वराला प्रार्थना केला, परमेश्वराने माझा मदत केला. हालेलुया. आपण पण परमेश्वराच्या सन्निधानात प्रार्थना केल्याबद्दल परमेश्वर आपल्याला पण मदत करणार. जसं परमेश्वराने दाविदाच्या मदत केले, दाविदाला सहायता केले, तो परमेश्वर आपल्या जीवनात पण मदत करणार आहे. केव्हा करणार आहे? जेव्हा दाऊदाप्रमाणे आपण पण प्रार्थना केल्याबद्दल परमेश्वर आपल्या जीवनात पण मदत करणार आहे. तो म्हणतो, मी रडत होतो, परमेश्वराने माझ्या रडणे काढून माझ्या जीवनात नाचण्याचे आशीर्वाद परमेश्वराने मला दिले आहे. आपण केव्हा नाचतो? जेव्हा आपण सुखी असतो, जेव्हा आपण आनंदाने भरले
भरलेले असतो तेव्हा हालेलुया आपण नाचून हालेलुया आपल्या खुशीला, आपल्या सुखीला, आपल्या आनंदाला आपण प्रकट करतो. हालेलुया. तसंच दाऊद म्हणतो, जेव्हा माझ्या जीवनात आसू होतो, जेव्हा माझी जीवनात काळजी होतो, जेव्हा माझ्या जीवनात खूप त्रास होतो, तेव्हा मी परमेश्वराच्या चरणात जाऊन मी रडून सर्व कार्याला मी सांगितलं. परमेश्वराने माझ्या प्रार्थनाला ऐकून माझ्या जीवनात मी नाचण्यासारखे आनंद परमेश्वराने दिले. हालेलुया. परमेश्वराने माझ्या दुःखाचा कपडे काढून हालेलुया, म्हणजे माझ्या जीवन पूर्ण रीतीने दुःखाने भरले होते. मी हालेलुया मला बघणारा, मला पाहणारा सर्व लोक हालेलुया म्हणत होता, काय झालं तुला, असं का, असं तू काय, असं तू का आहे, असं म्हणणे असं लोक म्हणत होते. तसा माझा जीवन होता. मी पूर्ण रीतीने हालेलुया सुकून गेलं. मी पूर्ण रीतीने हालेलुया मी गळून गेलं होतं. माझं जीवन पूर्ण रीतीने त्रासाने भरलेले होते. म्हणून परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या दुःखाचा ओढणा मी काढून टाकून तुला मी सुखाने भरणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या जीवनात होणारा सर्व दुःखांना काढून तुम्हाला सुखाने परमेश्वर भरणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचे, दाऊदाप्रमाणे तुम्ही पण परमेश्वराला प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. आपण पवित्र शास्त्रामध्ये बघतो, यहुदी लोक हालेलुया ते खूप त्रासाने भरलेले होते, कारण दुष्ट हामान त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचला होता. तो राजा कडे जाऊन बोलला की हे लोकांना आपण नष्ट करायला पाहिजे, कारण हे लोक हालेलुया आपल्या लोकांना सन्मान देत नाहीये, आदर करत नाहीये, हे दुसरा वेगळं परमेश्वराच्या उपासना करत आहे, म्हणून यांना आपण नष्ट करायला पाहिजे. राजाने पण त्यांच्या हालेलुया त्याच्या कार्याला ऐकून तो पण पत्र लिहायला तयार झाला. ते लोकांनी पत्र लिहिले आणि सर्व प्रांतावर तो पत्राला त्यांनी पाठवला होता. हालेलुया. त्यांना एक नियुक्त तारीख पण दिला होता की आधार महिन्याच्या 13वा तारीखाला जो ते लोक यहुदी लोकांना पूर्ण रीतीने नष्ट करणार होते, ते पण नाही, त्यांच्या सर्व धन संपत्तीचा ते लोक लूट करणार होते. असा दसा झाला म्हणून यहुदी लोक पूर्ण रीतीने तुटले होते. ते लोक हालेलुया काय केलं, ते लोक ताट ओढून हालेलुया राखामध्ये बसून छाती पिटून रडू लागले, विलाप करू लागले. परमेश्वरा, आम्हाला तू वाचू शकतो, तू आम्हाला सोडू शकतो. म्हणून ते लोक परमेश्वराच्या चरणात ओरडून विनंती करू लागले. बघा एस्तर हालेलुया तिच्या मैत्रिणी सोबत ती पण उपास करून हालेलुया पूर्ण सुसान नगर उपास राहून परमेश्वराला खोजू लागले, परमेश्वराला शोधायला लागलं. ते लोक छाती पिटून हालेलुया रडू लागलं, विलाप करू लागलं, कारण ते लोक पूर्ण रीतीने हामान त्यांना नष्ट करणार होता. हालेलुया. परमेश्वराने त्यांना सोडला का? नाही. हालेलुया. परमेश्वर आपल्या प्रार्थनाला ऐकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्यांच्या रडण्याला परमेश्वरने दूर करून त्यांच्या जीवनात नाचण्यासारखे आनंद परमेश्वराने दिले. हालेलुया. एस्तर 8-9 अध्यायाला यदि आम्ही वाचलं तो आपल्याला माहित पडते का परमेश्वर तो हालेलुया दुष्ट हामानाला नष्ट केला गेला, परंतु यहुदी लोक ते संकटापासून ते अडचणापासून ते लोक वाचलं. त्यांच्या जीवनात अंधेर
निघून उजियाला प्रकट झाला, त्यांच्या जीवनात रोशनी प्रकट झाला, त्यांच्या जीवनाचे सर्व दुःख निघून गेला, त्यांच्या जीवनात सुख आला, त्यांच्या जीवनाचे विलाप दूर गेला, परमेश्वराने त्यांच्या जीवनात आनंद दिला, असा आपण वाचतो. हालेलुया. ते लोक मिळून हालेलुया जेवणार करून हालेलुया एक दुसऱ्यांना भेट देऊन ते लोक एक मोठा तेव्हार समान ते लोक त्याला हालेलुया पुरीम नाम हालेलुया म्हणून हालेलुया ते लोक मानायला लागलं. ते लोक हालेलुया ते फेस्टिवल आला, ते लोक हालेलुया आनंदाने मानले. हालेलुया. परमेश्वराचे प्रजा, तुमच्या जीवनात पण आज संकट आहे का? आज तुम्ही त्रासात आहे का? आज तुम्ही रडत आहे का? आज का तुमच्या जीवनात हालेलुया तुम्ही जे आशा केले ते तुम्हाला भेटले नाही का? त्यामुळे तुम्ही हालेलुया उदास झालो आहे का? तुम्ही उदासाला सोडून टाका, परमेश्वराच्या चरणात प्रार्थना करा. परमेश्वर नक्की तुमच्या प्रार्थनाला ऐकणार, तुमच्या चिंताला दूर करणार, तुमच्या अश्रूंना परमेश्वर पोचणार, तुमच्या रडण्याला परमेश्वर नाचण्याप्रमाणे आशीष करणार. हालेलुया. ताट ओढण्यासारखे तुमच्या जीवन असेल तर चिंता करू नका, काळजी करू नका. परमेश्वर सुखाने तुम्हाला भरणार आहे. जसे यहुदी लोकांना परमेश्वर त्यांच्या दुःखांना दूर केले, त्यांच्या हालेलुया ताटच्या ओढण्याला परमेश्वर दूर टाकून काढले, त्यांच्या जीवनात पुरीम दिलं. तसंच परमेश्वर तुमच्या जीवनात पण पुरीम पर्व परमेश्वर देणार आहे. तुम्ही मगन होऊन हर्षित होऊन परमेश्वराचा महिमा करणार आहे. आपल्या परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, त्याच्यावर हालेलुया हाक मारणारा कोणी पण असो, परमेश्वर त्यांच्या प्रार्थनाला ऐकून त्यांना सोडवणार, त्यांच्या दुःखाला आनंदाने आनंदमध्ये करणारे परमेश्वर आहे. या आपण हालेलुया हे वचनाप्रमाणे परमेश्वर आपल्याला आशीष करून चालवण्यासाठी आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. स्तुती करते परमेश्वरा, धन्यवाद करते प्रभू, तुम्ही आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल धन्यवाद करते परमेश्वरा. हालेलुया. तुम्ही आमच्या हालेलुया दुःखाला दूर करून आम्हाला आनंदाने भरणारा परमेश्वर आहे. आमच्या रडणे दूर करून आमच्या जीवनात नाचण्याचा सुख परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. ताटला दूर टाकून हालेलुया परमेश्वर सुखाने आम्हाला भरणारे परमेश्वर आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा. जे कोणी दुखाने, त्रासाने, तकलीफ मध्ये परमेश्वर काळजी करत आहे परमेश्वर, त्यांच्यासाठी मी विनंती करते, प्रार्थना करते परमेश्वरा. त्यांच्या जीवनात सर्व दुःखांना तुम्ही काढून टाकून परमेश्वर त्यांच्या जीवनात तुमच्या सुख देण्यासाठी मी विनंती करते, प्रार्थना करते. आमच्या प्रार्थनाला ऐकणारा जिवंत परमेश्वर, तुमच्या नावाला गौरवासाठी परमेश्वर सर्व लोकांच्या जीवनात तुम्ही कार्य करा, तुमच्या नावाला गौरव करा. सर्व स्तुती, गौरव, आदर तुमच्या नावात घेते. सर्व प्रार्थना येशू मसीहच्या, येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन.